नमस्कार मित्रांनो. आजचा व्लॉग खूप खास आहे कारण गावातून ताजे रातांबे काढून आणले आहेत आणि त्याचा आज बनवणार आहोत आपण थंडगार कोकम सरबत. असे थरा थरा अर्धे करून घेतले आहेत रातांब्याचे थरा काप. थरा लाव. आणि नंतर त्याच्यामध्ये अशी आमचे चैतन्य असं साखर भरतोय आणि की ते बरणीत साखर लाईनीत भरून लाव. घेतल्यानंतर अशी बरणीमध्ये एक एक लाईनीत असं लावायचंय. अशी एक करी हो, बार सांड नको साखर, मोठं मोठं घे. काय झालं? अशी करा, लावा बरं करा. अशा प्रकारे आपण कोकमचं हाफ केलेलं आहे त्याच्यामध्ये साखर भरून अशा प्रकारे लावायचं आहे. उरलेले बिया आहेत ह्याची कढी बनवतात, कोकम कढी बोलतात ते. आणि अशाच ह्या बिया पण खातात, मस्त आंबट लागतं. आणि कोकमांना फूट लावायला हे वापरतात, ह्याचा रस फूट लावतात, त्यामुळं कोकम आणखी आंबट होतात. अशी आमच्या एक चैतन्याची एक पूर्ण कोकमची बरणी झालेली आहे. आता बरणी ॲटलीस्ट काचेची वापरावी, आमच्याकडे नव्हती म्हणून प्लास्टिक वापरली. आता तिकडे बघा. आता पुन्हा आणखी उरले ते आणखी एक बरणी पुन्हा आणखी चालू करणार आहे. अशी साखर भरायची आणि ते असं रांगेमध्ये असं व्यवस्थित लावायचं. भरणी भरून झाल्यानंतर ती कडक उन्हामध्ये ठेवावी. उन्हामुळे साखर हळूहळू विरघळते आणि कोकमचा रस बाहेर येतो. काही दिवसांनी साखर आणि कोकम पाक एकजीव होऊन स्वादिष्ट कोकम सरबत तयार होते. हे तयार झालेले कोकम सरबत आपण चवीनुसार पाण्यात मिसळून त्यात थोडे मीठ घालून प्यायला खूप छान लागते. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि ताजेतवाने करणारे हे पारंपरिक पेय आहे.